Good morning to all. I am Professor Rashmi Hirlekar and we are learning here the subject financial accounting. In today's lecture, we will discuss about some of the remaining part of yesterday's lecture, that is type of current assets such as liquid asset and fictitious asset. There are two types of current asset, one liquid assets and another fictitious asset. Liquid assets. These are current assets which can be converted into cash quickly. म्हणजे अशी करंट ॲसेट ज्याचं कॅशमध्ये कन्व्हर्जन लगेच होतं त्यांना लिक्विड ॲसेट असं म्हणतात. दे आर कॉल्ड ॲज नियर कॅश ॲसेट. लिक्विड ॲसेटलाच नियर कॅश ॲसेट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल कॅश, बँक बॅलन्स, डेटर्स, रिसिवेबल, मार्केटेबल इन्व्हेस्टमेंट. लक्षात घ्या, कॅश, बँक बॅलन्स, डेटर्स, रिसिवेबल्स आणि मार्केटेबल इन्व्हेस्टमेंट यांना लिक्विड ॲसेट म्हणतात. कॅश ही कॅशच आहे, बँकेतनं आपण कधीही पैसे काढू शकतो. डेटर्स जे आहेत त्यांच्याकडनं आपल्याला लगेच पैसे मिळतात. बिल्स रिसिवेबल जे आहेत ज्याचे पैसे 3 महिन्यांनी मिळणार आहेत ते बिल आपण डिस्काउंट करून लगेच कॅशमध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि मार्केटेबल इन्व्हेस्टमेंट याचा अर्थ असा की शेअर मधली गुंतवणूक. हे शेअर्स मार्केटेबल असतात आणि म्हणून दीज आर ऑल लिक्विड ॲसेट. स्टॉक, प्रीपेड एक्सपेन्सेस आर नॉट लिक्विड ॲसेट. लक्षात घ्या, स्टॉक हे लिक्विड ॲसेट नाहीये. याचं कारण असं की स्टॉक ज्या वेळेला विकला जाईल त्यावेळेला त्याचं कन्व्हर्जन पैशामध्ये होतं. प्रीपेड एक्सपेन्सेसला आपण ॲसेट म्हणतो. प्रीपेड म्हणजे काय, पेड इन ॲडव्हान्स, म्हणजे पुढच्या महिन्याचं भाडं याच महिन्यात दिलं. हे ॲसेट आहे कारण पुढच्या महिन्यात आपल्याला तो खर्च येणार नाहीये. असं जरी असलं तरी त्याचं कन्व्हर्जन कॅशमध्ये तर होतच नाही, कारण मुळात तो खर्च आहे जो पुढच्या महिन्यातला याच वर्षी किंवा पुढच्या वर्षातला याच वर्षी दिला, म्हणून आपण त्याला ॲसेट म्हणतो. सो प्रीपेड एक्सपेन्स अँड स्टॉक इज नॉट लिक्विड ॲसेट. All liquid assets are current asset, but all current asset are not liquid asset. लक्षात घ्या, सगळी करंट ॲसेट जी आहेत ती लिक्विड ॲसेट नसतात, पण सगळी लिक्विड ॲसेट जी आहेत ती करंट ॲसेट असतात. कारण मुळात लिक्विड ॲसेट हा करंट ॲसेटचा एक भाग आहे. फॉर एक्झाम्पल, current assets of X Limited include stock of 25,000, debtors 40,000, cash 15,000, bank balance 45,000, prepaid insurance 10,000. The liquid asset will be. बघा, आपण मगाशीच बघितलं की स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस हे लिक्विड ॲसेट नाहीये. या उदाहरणामध्ये तुम्हाला एक्स लिमिटेडचे सगळे करंट ॲसेट दिलेत. आता त्या करंट ॲसेटमध्ये स्टॉक आहे, डेटर्स आहेत, कॅश आहे, बँक बॅलन्स आहे, त्याच्यानंतर प्रीपेड इन्शुरन्स आहे. पण ॲज स्टेटेड अर्लियर, स्टॉक अँड प्रीपेड एक्सपेन्सेस आर नॉट लिक्विड ॲसेट. Therefore, we will calculate liquid assets such as debtors 40,000, cash 15,000 and bank 45,000. Total 1 lakh is a liquid asset. यामध्ये स्टॉक येणार नाही आणि प्रीपेड एक्सपेन्सेस सुद्धा येणार नाही. जसं की प्रीपेड इन्शुरन्स आहे त्याचा अंतर्भाव इथे होणार नाही. Now we will see what is the meaning of fictitious asset. लक्षात घ्या, fictitious asset is a part of current asset. It is a type of current asset. The assets which are intangible and which cannot be converted into cash are called as fictitious asset. म्हणजे जी ॲसेट इनटँजिबल आहेत, इनटँजिबल आपण टँजिबल ॲसेट, इनटँजिबल ॲसेट आपण कालच्याच लेक्चरमध्ये बघितलं होतं. तर इनटँजिबल ॲसेट याचा अर्थ असा की ज्या आपल्याला डोळ्याने दिसू शकत नाही, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही. गुडविल, पेटंट वगैरे आपण बघितली होती. तर फिक्शिशियस ॲसेट मध्ये अशा प्रकारची ॲसेट्स येतात जी इनटँजिबल आहे, विच आर नॉट कन्व्हर्टेड इंटू कॅश, ज्याचं कॅशमध्ये रूपांतरण होत नाही. लक्षात घ्या, गुडविल इंटँजिबल आहे पण कॅशमध्ये रूपांतरण होतं ज्या वेळेला ऍट द टाइम ऑफ वाइंडिंग अप ऑफ अ बिझनेस वी कॅन कन्वर्ट इट इनटू कॅश. तसंच पेटंट आहे, त्याच्यानंतर कॉपीराइट्स आहेत वगैरे, हे याचं सगळ्यांचं कन्व्हर्जन कॅशमध्ये होतं. पण अशी इंटँजिबल ॲसेट आहेत विच आर नॉट कन्वर्टेड इंटू फिक्शिशियस ॲसेट आर कॉल्ड not converted into cash are called fictitious asset. They are imaginary assets. म्हणजे ही जी assets आहेत इमॅजिनरी आहे, काल्पनिक assets आहेत. They are
टू बी रिटर्न ऑफ ओव्हर अ सर्टन नंबर ऑफ इयर्स. म्हणजे ही जी ऍसेट्स आहेत ती काही कालावधीनंतर रिटर्न ऑफ राईट ऑफ केली जातात, म्हणजे वजा वजा केली जातात. फॉर एक्झाम्पल प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसचा अर्थ काय? तर तुम्ही 11वीत कदाचित शिकलेलं असाल, पण नक्कीच तुम्हाला आठवत असेल की नाही याविषयी मला शंका आहे. तर एखादी कंपनी ज्या वेळेला मला सुरू करायची असते, तर ती कंपनी सुरू करत असताना त्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं. म्हणजे मुळात माझ्या डोक्यात कल्पना येते की मला एखादी बिझनेस उभारायचा आहे. तो बिझनेस उभारायचा आहे, मग त्याच्यासाठी त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याचं कॅपिटल किती किंवा काय त्याचं सगळं म्हणजे मुळात प्लॅनिंग करावं लागतं. हे सगळं प्लॅनिंग करत असताना काही खर्च येतात, रजिस्ट्रेशन करत असताना सुद्धा खर्च येतात आणि हे सगळं पूर्ण सेटअप उभारायला म्हणजे पूर्ण त्याची आउटलाईन तयार करण्यासाठी एक खर्च येतो आणि त्याच्यानंतर आपण रजिस्ट्रेशन करतो. रजिस्ट्रेशन केल्यानंतर शेअर्स इश्यू केले जातात आणि मग इन्व्हेस्टमेंट कॅपिटल गोळा होतं आणि मग ऍक्च्युअल ट्रेडिंग सुरू होतं. तर रजिस्ट्रेशन, कंपनीचं रजिस्ट्रेशन व्हायच्या अगोदरचा जो खर्च आहे त्याला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असं म्हणतात. प्री रजिस्ट्रेशन एक्सपेन्सेस आहेत हे. तर हे जे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असतात, मग काय तुम्ही प्लॅनिंग केलेलं असेल तर त्याचे म्हणजे प्लॅनिंगसाठी कोणाकडनं सल्ला घेतला असेल, त्याला काही फीस दिली किंवा काय, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी प्रवास खर्च झाला असेल किंवा त्याचं टायपिंग, प्रिंटिंग याचे खर्च असतील. हे जे किरकोळ खर्च असतात, पण इट इज ऍसेट बिकॉज त्याच्यामुळे कंपनी अस्तित्वात आली. पण इट इज इमॅजिनरी ऍसेट, कारण ह्या प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसचं तुम्ही कन्व्हर्जन कॅशमध्ये करू शकत नाही. फॉर्मेशन एक्सपेन्सेस, एखादी गोष्ट तयार करायची असेल ती फॉर्म करण्यासाठी आलेले खर्च आहेत. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स ऑर डिबेंचर्स. लक्षात घ्या, ज्या वेळेला नवीन कंपनी असते ती मार्केटमध्ये जास्त लोकांच्या परिचयाची नसते, अशा वेळेला आपल्याला काय करावं लागतं, ते शेअर्स डिस्काउंटवर इश्यू करावे लागतात. समजा ऍट पार जर कोण खरेदी करत नसतील तर किंवा खरेदी करण्याची शक्यता कमी असेल, आपण मार्केटमध्ये वेल नोन नसू, तर लोकांनी ते शेअर्स खरेदी करावे यासाठी आपण डिस्काउंटवर ते देतो. हे जे आता डिस्काउंटवर देतो म्हणजे 100 रुपयाचा शेअर असतो, तो आपण 98 रुपये किंवा 92 रुपयाला तो विकतो. 8 रुपये आपल्याला ते कधीच येणार नसतात, पण ज्या वेळेला आपण त्या शेअर्सची किंमत म्हणजे शेअर्सचे पैसे परत करणार असू त्यावेळेला मात्र आपल्याला 100 रुपये द्यायचे असतात. हे 8 रुपये जे आहे तर ते डिस्काउंट दिलेलं आहे. ऍक्च्युअली याचं कधीच कॅशमध्ये कन्व्हर्जन होत नाही. अँड अंडर रायटिंग कमिशन. अंडर रायटिंग कमिशन म्हणजे ज्या वेळेला आपण आपले शेअर्स विक्री करण्याची जबाबदारी एखाद्या बँकेकडे देतो त्यावेळेला बँक आपले शेअर्स अंडरराईट करते. अंडरराईट करते म्हणजे ती ऍग्रीमेंट करते आणि सांगते की हा ठीक आहे, मी तुमचे शेअर्स विकून देईन, आणि समजा ते शेअर्स कोणी खरेदी केले नाहीत तर बँक स्वतः विकत घेईल. याला अंडर रायटिंग कमिशन असं म्हणतात. हे ऍज अ ऍसेट ट्रीट केलं जातं, बट इट कॅनॉट बी कन्व्हर्टेड इन टू कॅश. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऍसेट याविषयी डिटेलमध्ये विचार केलेला आहे की ऍसेट कशाला म्हणतात, ऍसेटचे फीचर्स काय आहेत, फिक्स ऍसेट कशाला म्हणतात, फिक्स ऍसेटचे टाईप कोणते आहेत, करंट ऍसेट कशाला म्हणतात, आणि हाऊ टू बायफर्केट बिटवीन फिक्स ऍसेट अँड करंट ऍसेट. म्हणजे फिक्स ऍसेट आणि करंट ऍसेट मध्ये बायफर्केशन कसं करायचं, त्याची टेस्ट बघितली आणि कन्क्लुजन बघितलं. सो थँक यू फॉर टुडे अँड हॅव अ नाईस डे.